अमरावती जिल्ह्यातील भातुकली दर्यापूर मार्गावरील जुनिंगला भीषण आग लागली। लाखो रुपयांच्या जुनिंगमधील साहित्यासह कापूस जळून खाक झाला। पंढरपूर कॉरिडॉर विषयी आमदार समाधान आवताडेंनी भूमिका स्पष्ट केली आहे। पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत येणाऱ्या भाविकांना पुढील अनेक वर्ष चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विकास कामे केली जाणार आहेत। यात स्थानिक आणि व्यापाऱ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही असे आवताडेंनी स्पष्ट केले। गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नावर आता श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेत। न्याय द्या अन्यथा भगतसिंग यांचा मार्ग पत्करू। श्रीरामपुरात आकारी पडीत जमिनींसाठी शेतकऱ्यांचा भव्य आत्मक्लेश मोर्चा काढण्यात आला। होंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अन्नीस आक्रमक झाले। अन्नीसचे पदाधिकारी कॅप्टन खरात प्रकरणी सखोल चौकशी आणि फास्ट ट्रॅक खटला चालवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक झाली। यावेळी भाविकांना सोयी सुविधांबरोबर सुलभ आणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देण्याबाबत चर्चा झाली। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामाबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे। जळगावात झुलेलाल महाराजांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। सिंधी समाजाचा आराध्य दैवत झुलेलाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। यावेळी झुलेलाल महाराजांची वेशभूषा साकारलेल्या बांधवांनी उपस्थितांचं लक्ष वेधलं। अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत जणू होड्यांची जत्राच भरली होती। खाडीत शिडाच्या होड्यांची स्पर्धेचा थरार अनुभवाला मिळाला। शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही अलिबागच्या कोळी बांधवांनी ही परंपरा जपली आहे। वाशिममध्ये गारपिटीसह अवकाळी पावसानं हजेरी लावली। निसर्गाच्या या लहरीपणामुळे रब्बी पिकांसह फळबागांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री महोत्सव आयोजित केलेला आहे। याचं उद्घाटन पैठणचे आमदार विलास बुमरे यांच्या हस्ते करण्यात आले। पंढरपूरमध्ये बहुजन संवाद परिवार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं भटक्या विमुक्तांमधील 42 जातींना व्यासपीठ मिळण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। भिवंडीत बाला कंपाऊंडमध्ये नळासाठी खोदलेल्या खड्ड्यांवर 2 गटात हाणामारी झाली। नगरसेवक हसनैन फारुकी यांच्या ठेकेदारामार्फत नळ बसवण्यासाठी खड्डे खोदण्यात आलेले आणि रस्त्याचं काम सुरू असताना नळासाठी खोदण्यात खड्ड्यांवरून ठेकेदार आणि स्थानिकांमध्ये वाद झाला। सांगली जिल्ह्यातील भिवघाटमध्ये द्राक्षासह सर्वच पिकांच्या पंचनाम्याला सुरुवात झाली। तहसीलदार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंचनाम्याला सुरुवात केली। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं। यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद इथं स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा झाला। पहाटेपासूनच मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळाली। स्वामींची महाआरती झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचंही आयोजन केलं होतं। जालना जिल्ह्यातल्या रांजणी परिसरात शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेला गहू, ज्वारी, तूर, कांदा पिकं आडवी झाली आहेत। त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झाली। या पार्श्वभूमीवर देशभरातील भीम अनुयायांनी चौदार तळे परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती। गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहीम जोरदार सुरू आहे। बदललेली रणनीती, स्थानिकांचा वाढता विश्वास आणि सातत्यपूर्ण कारवाईमुळे गडचिरोलीत नक्षलविरोधी मोहिमेला निर्णायक वळण मिळाले। 31 मार्चच्या डेडलाईन आधीच गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त होण्याच्या मार्गावर आहे।